देवबापाच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही गोड वेळ प्रभू परमेश्वराने आपल्याला दिली. आपण स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनाकडे लक्ष देऊया. हे वचन असं सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तो कसा चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि पुढे लिहिलंय की जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हे सर्वांसाठी वचन आहे की परमेश्वर कोण आहे. पहिली गोष्ट, कोण परमेश्वर आहे की त्याचा आपण अनुभव घ्यावा. तर पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये देवबापाने लिहिलंय की मी जो आहे तो आहे, मी जो आहे तो आहे, मी जो असणार तो आहे, मी जो असणार तोच आहे. मोशेला म्हटलं होतं त्याने, मी जो आहे तो आहे त्यांना सांग. आणि तो कोण आहे, परमेश्वर कोण आहे, तर तो हा आहे की ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्याने सृष्टी बनवली, ज्याने आकाश पृथ्वी बनवली, ज्याने चंद्र बनवले, ज्याने सूर्य बनवले. हे उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आहे की परमेश्वराने काय काय बनवलंय. त्याने तारांगण, त्याने आकाश पृथ्वी, त्याने प्रकाश बनवला. त्याने मानव प्राण्याला मातीपासून त्याची मातीचं असं बनवलं आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुकला. त्याने आदाम नाव ठेवलं. त्याला असं बनवलं की त्याच्या हाडामासातली डाव्या बाजूची पासुरे काढून त्याला त्याच्यासाठी गृहिणी अर्थात हवा ते बनवले. पुरुष आणि स्त्री असे ते बनवले. आणि सर्व पशु पक्षी जनावरं ढोरं गुरं हे सर्व देवाने बनवले. आणि जलाशयाला वेगळं केलं, पाणी जे प्रकाश बनवला. हे सर्व गोष्टी उत्पत्तीच्या कोण आहे परमेश्वर. तो आहे परमेश्वर ज्याने सृष्टीला बनवलं, ज्याने मानव प्राण्याला बनवलं, तुम्हाला आणि मला बनवलं. आणि म्हणून तो आहे परमेश्वर. तर तो किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, असा हा स्तोत्रकर्ता दावीद 34व्या अध्यायामध्ये लिहितो की तो किती चांगला आहे. प्रियजनो, काही लोकांना परमेश्वराचं काही घेणं देणं नाहीये, काही घेणं देणं नाही. काम एक काम, काम दोन एक काम, ड्युटी एक ड्युटी. काय पाहू जसं असेल तसं जगात आलो, मस्त काम करायचं, चांगलं जीवन राहायचं, चांगले कामधंदे करायचे आणि कोण देव आहे ते नंतर पाहू, पण आता चांगलं वागा, चांगलं खा प्या, मजा करा. तर प्रियजनो, फक्त एवढंच आयुष्य नाही आहे आपलं. पवित्र शास्त्र सांगतं तुम्ही पहाटे उठता, पहाटे सकाळी उशिरा विश्रांती घेता आणि कष्टाचं अन्न खाता, तुम्ही सर्व काही करता, हे सर्व व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनाला